केंद्राचा मोठा निर्णय. येत्या 1 एप्रिलपासून 20% इथेनॉल असलेले पेट्रोल विकण्याची सक्ती. काय परिणाम होणार पहा. मंडळी, मोठी अपडेट आली आहे. 1 एप्रिल 2026 पासून देशात पेट्रोल बदलणार आहे. आता पंपावर मिळणार E20 पेट्रोल. अर्थात या पेट्रोल पंपांना 20% इथेनॉल असलेले पेट्रोल विकावे लागणार आहे. मंडळी, ही गोष्ट फायद्याची असली तरी जुन्या वाहनधारकांसाठी ही बातमी थोडी धोक्याची ठरू शकते. पाहुयात याबाबत सविस्तर. मंडळी, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2026 पासून देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20% इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल विक्री बंधनकारक करण्यात आली आहे. यासोबतच या पेट्रोलचं रिसर्च ऑक्टेन नंबर किमान 95 असणेही आवश्यक करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तसेच परकीय चालना खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. इथेनॉल हे ऊस, मका आणि इतर धान्यांपासून बनवले जाते. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल. यामुळे देशाचा पैसा वाचेल, पर्यावरणाचे संरक्षणही होईल असे सांगितले जात आहे. यात मात्र ज्यांच्याकडे जुने वाहन आहेत त्यांना अडचण उद्भवणार आहे. 2023 नंतर उत्पादित झालेल्या बहुतांश गाड्या E20 इंधनासाठी सक्षम आहेत. मात्र जुन्या गाड्यांच्या बाबतीत काही समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते जुन्या 3 वाहनांचा मायलेज 3 ते 60% घटू शकतो. तसेच इथेनॉलच्या संपर्कामुळे जुन्या गाड्यांचे रबर किंवा प्लास्टिकचे सुटे भाग खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.